5 इझी आणि प्रॅक्टिकल स्टेप्स ज्याचा वापर करून तुमची स्किन ही ग्लोईंग होईल, रेडियंट होईल आणि तुम्ही आहात त्यापेक्षा अधिक सुंदर दिसाल. आपली त्वचा टवटवीत व्हावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपण सुंदर दिसावं आणि त्यासाठी आपण आज काही स्टेप्स बघणार आहोत. इझी प्रॅक्टिकल स्टेप्स की ज्याचा वापर करून तुम्ही तुमची स्किन ही ग्लोईंग, रेडियंट बनवू शकता. यूज ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. यामध्ये रेटिनॉल, नियासिनामाइड, व्हिटॅमिन सी यासारख्या इन्ग्रेडियंटचा समावेश होतो. तुम्हाला जर पिंपल्स येत असतील किंवा तुमचा चेहरा थोडासा काळवंडलेला असेल किंवा सुरकुत्या पडायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही रेटिनॉल वापरायला हवं. तुमचे स्किन जर डार्क होत असेल, हायपर पिगमेंटेशन होत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन सीचा वापर करू शकता. तुमची त्वचा जर तजेलदार करायची असेल, डार्क स्पॉट कमी करायचे असतील तर तुम्हाला नियासिनामाइड या इन्ग्रेडियंटचा वापर करावा लागेल. या प्रत्येक इन्ग्रेडियंटपैकी प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत आणि त्यांची वापरण्याची पद्धत देखील वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही कोणतं इन्ग्रेडियंट निवडलं तर ते वापरायचं कसं, किती काळ ठेवायचं याची माहिती तुम्हाला असायला हवी. एक्सफोलिएट रेग्युलरली. एक्सफोलिएशन करताना त्वचेवरील वरचा लेअर ज्यामध्ये डेड सेल्स असतात त्या काढून टाकल्या जातात. हे तुम्ही 2 प्रकारे साध्य करू शकता. पहिलं म्हणजे फिजिकल एक्सफोलिएशन आणि दुसरं केमिकल एक्सफोलिएशन. फिजिकल एक्सफोलिएशनमध्ये तुम्ही कोणत्याही फिजिकल स्क्रबने तुमची वरची लेअर, डेड सेलची लेअर बाहेर काढू शकता आणि हेच तुम्ही साध्य करू शकता केमिकल एक्सफोलिएशनने, ज्यामध्ये तुम्हाला ग्लायकोलिक ॲसिड किंवा सॅलिसिलिक ॲसिडचा वापर करता येईल. तुम्हाला जर पिंपल्स असतील तर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिडचा वापर केलेला कधीही उत्तम. आणि जर तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल म्हणजे तुमची त्वचा जर काळवंडलेली असेल तर तुम्ही ग्लायकोलिक ॲसिड वापरण्याचा विचार करू शकता. हायड्रेट फ्रॉम इनसाइड आउट. बाहेर त्वचेवर लावण्यासाठी अनेक प्रोडक्ट आहे पण इंटरनल हायड्रेशन देखील तितकंच महत्त्वाचं आहे हे विसरून चालणार नाही. आणि त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमची स्किन खराब होणं असा डायरेक्ट तुम्हाला परिणाम बघायला मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला मुबलक प्रमाणात पाणी प्यायचं आहे. प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम सन. ढगाळ वातावरण जरी असलं तरी अल्ट्राव्हायोलेट रेजचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडायला लागतात, चेहरा काळवंडला जातो आणि प्रीमॅच्युअर एजिंगची लक्षणं दिसायला लागतात. तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन वापरायचं आहे. यामध्ये अल्ट्राव्हायोलेट ए आणि अल्ट्राव्हायोलेट बी या दोघांपासून प्रोटेक्शन मिळणारं सनस्क्रीन तुम्हाला निवडायचं आहे, ज्याचं SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर कमीत कमी 30 असायला हवा. सनस्क्रीन वापरताना काळजी घ्यायची की तुम्हाला ते रिअप्लाय करावं लागतं. तुम्हाला 2-2, 3-3 तासाने ते पुन्हा लावावं लागतं. गेट इनफ स्लीप अँड मॅनेज स्ट्रेस. तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही तर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल डेव्हलप होता, तुम्हाला त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात होऊ लागते आणि तुमच्या त्वचेवर डलनेस जाणवतो. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची आहे आणि स्ट्रेस मॅनेज करायची आहे, ज्यासाठी तुम्ही मेडिटेशन, योगा यासारख्या गोष्टी ट्राय करू शकता. तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये या गोष्टींचा अंतर्भाव जर केला तर तुम्हाला योग्य रिझल्ट दिसू लागतील. याबद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर जाणून घ्यायचं असेल तर तो विषय, तो टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. तर पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह, नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.